तर सकाळचे 6:30 वाजलेत आणि मी चाललोय आपल्या तेजसला आणायला. तेजस आणि आपले शेटजी काका आणि तेजसची आई. आणि फुल डोकं लागलंय, काचेवर नुसता वाष्प जमा होतोय. AC लावलाय तरी सुद्धा. तर आता आपण पोचलो कणकवली रेल्वे स्टेशनला. सकाळचे वाजलेत 6:45 आणि तरी पण धुकं बघू शकता तुम्ही. आणि ही समोर उभी आहे तेजसची आई. चला गेले बाबा कसं कसं धुक्यात ना. तेजसला आणि त्याच्या फॅमिलीला घेऊन आलोय आणि आमची आई अजून पण उठली नाही. आता बघू, दादा वहिनीला आणायला वेळ आहे. तो सगळ्यात आधी फ्रेश होतो आणि मग आजच्या दिवसाला करूया सुरुवात. गुड मॉर्निंग. तर आता आमच्या दादाची होती जनशताब्दीची, थांबली नांदगावला. आणि हे नांदगाव रेल्वे स्टेशन. व्हॉट्सअप बरा. पण दिल्या नाही काय स्लीपर. द्या बॅग द्या. गुंडा झोपला बाई. नांदगाव रेल्वे स्टेशन तरी बघायचा. अरे तू किती वेळा येतो मुंबईवरून? हा, श्रमदान. तर झाली आहे छान सकाळ आणि आजची सुरुवात व्हिडिओची आपल्या तेजस दादा रासम यांच्यापासून. गुड मॉर्निंग. आणि आपल्यासोबत आहे हल्लीच नुकतंच नवीन ताजं फ्रेश लग्न झालेला आमचा हर्षद दादा रासम आणि ताजं व्हायचं अजून बाकी असलेला पार्थ दादा रासम. आणि गुड मॉर्निंग. सो आज आहे आपल्या गावचा सप्ताह आणि आपण चाललोय सप्त्याच्या मंडपात. आज जरा मजा करूया सगळ्या चाकरमानी बंधूंसोबत, काकांसोबत. रजनीकांत गोपाळ जाधव, श्री जय विठ्ठल, सुलोचना कृष्णाजी सावंत. मेन स्क्वॉड सगळं इकडे थांबलंय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बरा. नमस्कार. लॉकडाऊनच्या तुमच्या झळझळीत आठवणी आमच्या मनात आजही कायम आहेत, त्याबद्दल आभारी. नमस्कार. कुठे कुठे. गुड मॉर्निंग. कसा आहेस? निवांत. सगळ्यांना हाय कर. सप्त्या तेव्हा बघितलं ऍडव्हाइस. बाबू तुझं नाव काय ना? गौरव प्रवीण झाले. आयुष्यवान भव दीर्घमान भो. आमच्या कुठल्याही पटेलाकडे एक नारळ द्या. पटेलाकडे मग भागलं. गुंडू अर्थात साई क्रीडा मंडळाने या इथे एक सुंदर असं देवघर अर्थात देव बसण्यासाठी या इथे. हरी विठ्ठल तुकाराम आज की जय, माते की जय, की जय, की जय. मोर्या. कार्पा समस्त सुखर्थाक्षरान् समर्पयामि गणपती सदवा यज्ञोपवीताक्षरान् समर्पयामि श्री चंदन परिमल द्रव्यं समर्पयामि श्री. तर मंडळी आता पूजा झाली आणि आरतीला सुरुवात झाली आहे. मी, साहिल, तेजस, पत्याशेठ आणि हा अवंतिकाचा भाऊ आम्ही सगळे आता चाललोय आरतीला. आरती धकड्या.
मंत्राने वाला कोई करवा तो मंत्र मुकाने बोला जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी तर या बाजूला आता जेवणाची सुरुवात केली आणि जसे जसे भाविक येतात तसं तसं सगळ्यांना जेवायला वाढतात. काका नमस्कार. आणि जेवणात आहे डाळ भात, भाजी घातली अरे वाटाणा बटाटा भाजी. बरा ओळखलं. तर आपल्याकडे आलंय इचलकरंजीवरून पाहुणा अजय दादा. भाऊ काय बरा. सकाळी 7ला निघालेला आणि 12ला पोचलाय. केवढा तर मंडळी जेवूक बसले आणि जावा जावा जेवण दाबून वाढतं. हो एकच अहो एकच भैया. आणि सगळे ब्लॉगर जोरात कामाक लागलेत. 1 2 3 आता पहिला व्हिडिओ कोणचं जातो ह्याच्यातच शर्यता वाटता. मध्ये पहिलं कोणचा व्हिडिओ जातालो वहिनी वापसा घाला काय ता पाहून दे. या या इथे इथे काय ना तुमचं. आतमध्ये आतमध्ये. 2 वर्षापूर्वी गणपतीला आले होते तुमच्या घरी. ओके भेटले होते. छान वाटलं तुम्हाला भेटून. ती बघा श्वेता. श्वेता लग्न झाल्यानंतर तुला भेटायचं होतं म्हणून खास मी आले. तर फक्त ह्याच काकी नाही त्या काकींबरोबर तुमचं सगळं मंडळाचं नाव काय ते तुमच्या. सहजीवन महिला मंडळ. अच्छा ओके. तुम्ही गेली 40 वर्ष आमचं हे मंडळ आहे. आणि माझी सून आहे. हा हा होय ना. तुम्ही सांगा तुमचं नाव सांगा. माझं नाव नीता विलास पात्रे. अच्छा तुम्ही लेखक आहे. हा हा रावराने आचिरण्याचे तुम्ही आज म्हणजे. बरं ओके. ओ तुम्ही हो हो बरं. आणि कोण रावलं या रावलो. अरे वा ओके. हा पाडावे कळसुली काय आमच्याकडे पण पाडावे. सगळ्यांना भेटून छान वाटलं. ही माझी एकुलती एक बायको. हा श्वेता रासम अनिकेत रासम. तर मित्रांनो मी आता आलोय कोकण सन्मान पुरस्कार या सोहळ्यासाठी कणकवलीला. आणि थोड्याच वेळात आता इथे सुरू होईल. कोकणातले जे रील स्टार आहेत किंवा कॉन्टेंट क्रिएटर आहेत त्या सगळ्यांचा इथे सन्मान होणार आहे. आणि बरीचशी मंडळी इथे हजर आहेत आज. सो कोण कोण आलं हे थोड्या वेळात बघूच. पण आता इथे सध्या आहेत की श्वेता आहे, पाठमोरी उभी आहे ती पूजा आहे आणि तो शिरीष आहे आणि ती आहे पूजाची आई. अरे हि मांजर काय ते कॅटू काय कॅटू ना. पूजा गो पूजा डोळे बघ डोळे. हय हय हे कसे कसे डोळे. अरे आज आमका भावी 100% गावतले. तर समस्त प्रोग्रामचा आढावा घेताना मंदारदादा शेट्टीस होता. बाकी नवीन नवीन लग्न झाल्याच्या तुला खूप खूप शुभेच्छा. तसं लोकांचं जुनं लग्न होत नाही ते नवीनच असतात. बाकी वहिनींना काय दाखवतच नाही तू. नाही दाखवतच नाही असं घेऊन येत नाहीस. अरे ते आजी घराकडे एकटी असल्यामुळे मी आज आणू. अच्छा फॅमिली प्रॉब्लेम्स. आणि लकी दादा
बऱ्याच दिवसांनी तुला असं आमच्या चॅनलवर दाखवताना खूप छान वाटतंय. आज सगळं दिवसाने म्हणजे जवळजवळ 2-1 वर्षांनी. आज सप्ताह आहे आपल्या गावचा. आज आहे. अरे मी तुझ्या गावाकडनं झालो. परवा मॅच. हा काय येतो येशील का? नक्की. बाकी घराकडे सगळे बरे आहेत? ओके, छान वाटलं तुला भेटून. जगभरात पोहोचवण्यासाठी अनिकेत बऱ्याच वर्षापासून युट्यूब वरती काम करतोय. सपत्नीक रंगमंचावरती यावं असं मी बोलले होते. छान रिंग लाईट मिळाली आहे. वही होती बसली तर माकाजी. युट्यूब वरती यांचा प्रवास आपण सगळ्यांनीच बघितलाय. तर आता आपण त्यांचा एक रील सुद्धा बघूया. संधी असते. एक तर ते चांगल्यात बदलतं किंवा वाईटात बदलतं, पण ते कसं बदलावायचं हे आपल्या हातात नक्की आहे. पण एकाच्या नाही, ते दोघांच्या हातात. सगळ्यात आधी त्या पार्टनरला जेमतेम आपल्याबद्दल बऱ्यापैकी माहिती हवी की हा नक्की कसा आहे, हा काय करू शकतो, त्याला आपल्याला कोणत्याच गोष्टीचा डाऊट नसावा. सेम आपल्याकडून पण तसंच. मी मंगेशला विनंती करतो की तू हा पूर्ण प्रवास जेव्हा मालदीव, लक्षद्वीप या सगळ्या गोष्टीची जेव्हा चर्चा सुरू झाली, देशाचे पंतप्रधान यांनी जाऊन लक्षद्वीपमध्ये काही फोटो काढले आणि पूर्ण जगाचं लक्ष लक्षद्वीपकडे वळालं. पण मी तेव्हा विचार केला, लक्षद्वीप जेवढं सुंदर आहे त्याहीपेक्षा सुंदर माझं कोकण आहे, माझं सिंधुदुर्ग आहे, माझं रत्नागिरी आहे. आणि मग आपण कशाला मागे राहायचं, आपणही त्याच ताकदीने पुढे जायला पाहिजे, आपलं कोकण दाखवलं पाहिजे. आणि मी यूट्यूबर्स असतील किंवा कंटेंट क्रिएटर्स असतील या सगळ्या जणांना फार बारकाईने पाहणाऱ्यापैकी एक आहे. मीही पाहतो आणि आता माझ्या निमिषमुळे अजून जास्त बघण्याची संधी भेटते, कारण का तो यूट्यूबर म्हणून स्वतःला डेव्हलप करतोय. त्याच्या स्वतःचं यूट्यूबर चॅनल पण आहे. आणि मग मी विचार केला की का नाही सगळ्या कोकण क्रिएटर्सना आपण एकत्र आणावं आणि कोकणाबद्दल त्यांच्याही माध्यमातून अजून जास्त प्रभावी पद्धतीने दाखवावं आणि त्यांचाही सन्मान करावा. कारण का ते छोट्या आपल्या पद्धतीने जेवढं काय त्यांच्याकडे उपलब्ध आहे ते आपल्या आपल्या पद्धतीने कोकणाला दाखवत असतात, कोकणाचे मुद्दे मांडत असतात. रिफायनरीबद्दल मी हिचे फार चांगले व्ह्यूज मी ऐकलेले, आक्रमकही ऐकले, सगळ्या बाबतीत. पण मला आवडलं की आपल्यातले इकडचे तरुण, आम्ही सगळेजण, मी राजकारणात असलो तरी आपल्या सगळ्यांसारखाच आहे, पण आपण आपल्या आपल्या जागी राहून आपल्या आपल्या आवडी निवडी स्वीकारून आपण आपल्या कोकणाला अजून प्रभावी पद्धतीने कसं दाखवू शकतो, अजून कसं लोकांच्या समोर आणू शकतो, यासाठी हा सगळा केलेला प्रयत्न आहे. तुम्ही जेव्हा कुठलाही कंटेंट क्रिएट करता यूट्यूबर म्हणून किंवा विविध माध्यमातून, तेव्हा ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत जेव्हा आपण पोहोचवतो ते फार इफेक्टिव्ह माध्यम मला तरी वाटतं. म्हणजे येणारे 25-50 वर्ष हे तुमच्या सगळ्यांचे आहेत हे मी तुम्हाला आवर्जून या निमित्ताने सांगतो. लोक तुम्हाला पाहतात, तुमच्याकडून शिकतात आणि तुमच्या माध्यमातून किंवा तुमच्यामुळे अशा पद्धतीचे छोटे यूट्यूबर्स घडतात.
ही एवढी मोठी जबाबदारी तुमच्या सगळ्यांच्या खांद्यावर आहे. म्हणून तुम्ही फार जबाबदारीने आपल्या कोकणाला त्याच प्रभावी पद्धतीने मांडलं पाहिजे. ते तुम्ही मांडतातच, पण अजून खोलात जाऊन आपण आपल्या कोकणाला आंतरराष्ट्रीय पातळीवर कसं आणू शकतो यासाठी तुम्ही आपण सगळेजण आपल्या आपल्या माध्यमातून आपण प्रयत्न करू. पण हे सगळ्या गोष्टी करत असताना मला माहिती आहे एक छोटीशी रील बनवण्यासाठी, एक छोटं कंटेंट तयार करण्यासाठी तुम्ही फार मेहनत करता, तुम्ही रिस्की तेवढी घेता. पण हे सगळं तयार करत असताना स्वतःची काळजी घेणं ही तेवढीच महत्वाची आहे. काही महिन्या अगोदर एक घटना माझ्या कानावर आली. माझ्या फार जवळचा आमचा कार्यकर्ता, त्याचा 24 वर्षाचा मुलगा होता आणि त्यांनी एक रील बनवण्याच्या नादामध्ये जेव्हा तो या आमच्या N66 हायवेवर त्यांनी आणि त्याच्या मित्रांनी ठरवलं की चला आपण रील तयार करू आणि स्पीडोमीटरच्या वर आपण एक रील तयार करू की मी केवढा जास्त स्पीडनी बाईक चालवतोय हे ते लोक रील तयार करता करता तो माझ्या कार्यकर्त्याचा 24 वर्षाचा मुलगा तिथे जागीच मृत्यू झाला. मला वाटतं ह्या गोष्टीची काळजी तुम्ही सगळ्या जणांनी घेतली पाहिजे. रील बनवा, क्रिएटिव्ह बना, पण त्याचबरोबर तुमच्यासाठी म्हणजे तुम्ही तुमच्या आई वडिलांसाठी आणि आमच्यासाठी तेवढेच महत्वाचे आहात. ह्याही गोष्टीची जाणीव ठेवून सगळ्या गोष्टी करा हे मी तुम्हाला आवर्जून या निमित्ताने मला फार आवडलं. आजची संध्याकाळ तुमच्या सगळ्यांमध्ये घालवण्याची संधी मिळाली. थोडं इकडे तिकडे झालं कारण का आमचा हा पहिला वर्ष आहे आणि आम्ही सगळेजण शिकतो आहेत. आमचा अभिषेक तेंडुलकर असेल, प्रणय तेली असेल, हळूहळू आता अभिषेक गायब होत चाललेला आहे, मंडपाच्या मागे पण भेटला नाही. पण आम्ही सगळेजण टेक्निकल इकडे तिकडे चुका झाल्या असतील, पण पुढच्या वर्षी. तर आमच्या रेड सॉइलच्या पूजाला आणि शिरीषला स्वतः आमच्या साहेबांच्या हस्ते पर्सनली अवॉर्ड. खूप छान वाटतंय. येस येस दिसतंय. अभिनंदन. मस्त मजा करूया. तेच प्रॉब्लेम फोन केलेला ते पियुष आमचे खास झाले. आमच्याकडे आम्हाला द्या वेळ. येऊ आम्ही त्यांना घेऊनच येऊ. प्लॅन करू. आता हे कसं इव्हेंट होता ना गडबडीने, पण निवांत नक्की येऊ. चालेल. ही माझी बायको. हाय, नमस्कार. बाय. सो हे आहेत आजचे लकी विनर, लकी विनर. आणि तुला मिळालं पण आम्हाला सगळ्यांना खूप जास्त आनंद झालाय. खूप खूप छान वाटलं, खरंच खूप छान वाटलं. सो सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता गुड मॉर्निंग झालेली आहे, छान रेडी वगैरे होऊन आमचा अजय दादा कोकणाचा आस्वाद घेतोय कालपासून. आणि कालच्या अवॉर्ड फंक्शनला आपण अजय दादाला सुद्धा घेऊन गेलेलो तेजस सोबत. सो पुन्हा एकदा आपण मंडपात आलं. आता जरा पोटापाण्याची काय सोय होता का बघूया आणि मग आजचा अर्धा दिवसानंतर आपला हा हरिनाम सप्ताह समाप्त होईल. अजय मजा येत ना? नक्की. खरंच ए पाव किती फेकलास काय या? अवॉर्ड मिळालं त्याबद्दल आमचे अनिकेत रास्ता.
देवा अलीकडे ये मला पलीकडे दे पलीकडे पांडुरंगा नदी भरली तर मित्रांनो आता घरी आलो आणि जेवणाची तयारी चालू आहे. वहिनी आणि श्वेता जेवणाच्या वाटी लागल्यात आणि आपली आजी सुद्धा आली आहे. आजीला पण भेटणार आहोत, पण त्याआधी आपल्याला ज्या काल भेटलेल्या ना त्या सबस्क्रायबर त्यांनी आपल्याला हसऱ्या आजीसाठी साडी पाठवलेली. तर तिची साडी माझ्याकडे आहे आणि त्यांनी तिच्यासाठी चुन्याचा डबा पाठवलेला. त्यांची कंपनी आहे राजा चुनाची. तर ते घेऊन येतो. त्यांचं जे गिफ्ट आहे ते हिच्यापर्यंत सुपूर्त करतो. आणि आमच्या आत्या पण आल्या. सो आत्या संध्याकाळी तीन आत्या 3 कोंबड्यांची राखण देणार आहेत. सो ती पण तयारी करायची आहे. झाला सप्ताह. ज्या दिवसाची वर्षभर वाढव असतो तो दिवस कसा निघून जातो. आणि काल अवॉर्ड फंक्शनमुळे दुपारनंतर तर पूर्ण रात्रीपर्यंत तिथेच गेला माझा टाईम सगळा. पण तिथे सुद्धा मजा आली. खय गेली ही कधी गेली येत तू नेऊ केला नाही मग काय नाही. हे घे दर कोणी दिला ते एक बघतात व्हिडिओ. तू काय टीव्हीवर बघतात ना त्यांच्या त्याला काकींनी दिल्यानी. घे ना बाय. नाही असतंय. होय होय दिसता. मी जाओ जाओ घराकडे इलिया जेवण करता. हा ओके. ह्या क्रिकेट साठीच्या ट्रॉफ्या ज्या उद्या मॅच आहेत आणि
ही 3 फुटाची आहे, ही 2.25 फुटाची आहे. आणि इथे हा आपल्या गोष्ट कोकणातलीचा लोगो आणि तेजसचं आणि माझं नाव, प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक. आम्ही दोघांनी पैसे कॉन्ट्रो करून ह्या 2 ट्रॉफ्या उद्याच्या क्रिकेट सामन्यांसाठी स्पॉन्सर्ड केल्यात. सो उद्या सगळ्यांनी क्रिकेट बघायला यायला विसरू नका. आणि काका उद्या वडापावचं स्टॉल पण लावणार आहेत. बाय 1 गेट 1 फ्री ऑफर आहे ना? हा, मालवणला लावते तिकडे. तिकडे तिकडे लाईव्ह दाखवतात वाटतं. तर एकदा इथे एका साईडला आमची आई चपात्या लाटते आणि इथे चपात्या भाजल्या जात आहेत. नवीन कॅटरस सुरू झालाय का आपल्याकडे? फुलके फुलके गरम गरम फुलके चालू केले, रुमाली रोटी वगैरे सगळं. आणि कलर मारलेला जरा व्यवस्थित करू, पण तो झाली काळी झालीच, काळा होताच. हो. आणि संध्याकाळी आमच्याकडे असा गावठी कोंबडे संध्याकाळीत ना आई शेतात काय संध्याकाळी तो तेजस पण म्हणता त्याच्याकडे पण भाजी उरली, वहिनी आणि मी जेवतोय म्हणता. हो, मला काका सांगून गेले, ते लोक मालवणला चाललेत ना. हो, ते म्हणाले तू जेवण नको करू, तुला हे घेऊन जा. येस येस, अगदी मन लावून काजी सोलूक बसले होत. हो पाहिले आता सिक्रेट स्टॉक आहे आपल्या पाहिजे. हा, कॅमेरा बंद झाल्यावर सांगा. हात भरो. हा, संध्याकाळी जाऊ झाला डॉक्टरकडे वैदा संध्याकाळी. काय मीटिंग आहे? सभेला बसले तुम्ही? इल्यासारख्या काय दिल्या काय? काय आणलं नाही. आणि त्या 4 आण्याचे 12.5, त्या 4 आण्याचे हे सगळे 12.5. गुंडू, एक गुंडू, एक स्माइल दे काकाला, एक स्माइल दे, एक स्माइल दे. माझ्याकडे येते, माझ्याकडे येते, माझ्याकडे येते. तुम्ही मालवणात जातात काय मालदीवला जातात? मालदीव. हा, लक्षद्वीपला जाऊया. माका हा ना काहीतरी गेल्यावर घ्या, काय जमलं तर हा ना काहीतरी. मी आपलं काय सांगत नाही. ए टूर मॅनेजर, ए काय तू कधी बाहेर पडणार? लास्टला पहिली सीट आहे, पहिली सीट आहे. मला काय घेऊन अनिकेतचीच कामं, अनिकेतची कामं, माझी बूट पडली. 100% तिचेच काम. तुम्हाला प्रथा नाही माहिती, बूट लपवल्यानंतर काहीतरी द्यायला लागतं. अडीच महिने झाले मी 500 रुपये नाही बघितले. लॉस झाला 500चा. मॅगी यार काय बघितलं दादा नो, 500 रुपयासाठी माझं एक बूट लपवून ठेवलंय. 500चं नुकसान झालं रे माझा. मला 100% गॅरंटी होती तुझ्या कामात. माका हा ना काहीतरी माका नाही. हा येईन. तुम्ही तिकडनं जा रे की काय? ओके ओके, बाय बाय. चालते ठीक आहे. ओके. अरे बाबू आठानो काय 8 टचको गेलो. जास्त वाटत नाही का त्याच्यात? काजूची भाजी खाऊ केव्हा जमता आमची आई. तर मित्रांनो, आता सगळं भागून आपल्या हा घरचा मालवणी मसाला जो आता लास्ट टाइम केलेला, फक्त करताना दाखवलं नाही, ते लवकरच दाखवेन. आता ही माझी ऑर्डर आहे आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीमधली, ती ऑर्डर पॅकिंग केली आहे. आता हे सगळ्यांना कुरिअर करणार आहे. जर तुम्हाला पण मसाला हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देते माझा, कॉन्टॅक्ट करा आणि बाकीचे सगळे डिटेल्स तुम्हाला तिथे मिळून जातील. आणि मसाला 1 नंबर झाला आहे. सो माझी कामं अजून पण आवरलेली आहेत. मला आता हे कुरिअरवाल्याकडे जाऊन मसाला पाठवायचा आहे सगळ्यांना. आणि एकंदरीत असा होता संपूर्ण व्हिडिओ. आपल्याला कोकण सन्मान अवॉर्ड जो मिळाला,
सो हे फक्त माझं नाही, हे तुमच्या सगळ्यांनी दिलेले श्रेय आहे आणि तुमच्या सगळ्यांची पुन्हा एकदा मनापासून आभार. खूप धावपळ होते, अखंड हरिनाम सप्ताह जास्त अटेंड नाही करायला मिळाला, पण ठीक आहे. आता उद्या क्रिकेटचे सामने वगैरे आहेत. तुम्हाला जर मसाला हवा असेल घरचा तर कमेंट करून किंवा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, व्हॉट्सअपला मेसेज करा. बाकी मोठे ट्रॅफिक झालं आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका. भेटू उद्याच्या भागात. तो पण टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घेवा, सोयीन राहा.